नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. मित्रांनो, आपण कालच्या वाचनात भगवान बुद्धांना शारीरिक पीडा होते का यातील काही भाग वाचला होता आणि आता त्या समोरील भाग. महाराज, समजा एखादे लहानसे मातीचे ढेकूळ वर फेकले असता ते परत जमिनीवरच येऊन पडते, म्हणजे जमिनीने पूर्वी केलेल्या कृत्याचे हे फळ आहे, म्हणून ते तिच्यावर जोराने येऊन आदळते असे समजावे का? नाही म्हणते. जमिनीचे चांगले अगर वाईट कर्म ते काय असणार की ज्या योगे तिला सुख दुःखे भोगावी लागतात, ते जमिनीच्या कर्मफळामुळे नव्हे तर दुसऱ्याकडून वर फेकले गेल्यामुळे अशा रीतीने येऊन पडते. महाराज, बरोबर याच उदाहरणाप्रमाणे भगवान बुद्धास पृथ्वी समजावे. कोणत्याही कर्मफळापासून ते ढेकूळ पृथ्वीवर येऊन आदळते, तद्वतच कोणत्याही कर्मफळा वाचून भगवान बुद्धांच्या पायावर तो दगडाचा पापुद्रा पडला असेच समजावे. महाराज, लोक जमीन खणतात किंवा तिची कुळगाठी करतात, तेव्हा हे तिच्या पूर्वकर्माच्या फळामुळे असे घडते असे मानावे का? नाही म्हणते. महाराज, भगवान बुद्धांच्या पायास दगडाचा एक तुकडा लागला होता, त्याचेही असेच आहे. भगवान बुद्धाला अतिसार झाला होता, तो सुद्धा त्यांच्या कर्मफळामुळे नाही तर सन्निपातामुळे होय. यात कर्मफळ व सन्निपात यांचा तीळ मात्र संबंध येत नाही. याशिवाय आणखी जे काही दुःख तथागताला झाले होते त्याचे कारण त्यांचे स्वतःच्या कर्मफळात नसून त्या 6 दुसऱ्या दोषात आहेत. महाराज, संयुक्त निकायातील मूलीय सिवक सूत्रात स्वतः देवाधिदेव भगवान बुद्धानेच म्हटले आहे की सिवक संसारात काही यातना तर पित्त प्रकोप पावल्यामुळे होतात. याची जाणीव स्वतःला देखील होऊ शकते आणि हीच बाब दुसरे सर्वच लोक कबूल करतात. सिवक सर्व प्रकारची सुखदुःखे किंवा अन्य कष्ट प्राणी मात्रास भोगावे लागतात. याचे कारण केवळ त्यांचे स्वतःचेच पूर्वजन्मीचे कर्मफळ असे जे काही श्रवण परिव्राजक निग्रथ मानतात, ते स्वतःच्याच ज्ञानाची फसवणूक करीत आहेत व लोकांच्या अनुभवाची ते पायमल्ली करतात असेच म्हणावे लागेल. म्हणून मी म्हणतो की त्यांचे असे मत चुकीचे आहे. कफ, वायू, सन्निपात इत्यादी समस्त बाह्य दोषांपासून उद्भवणाऱ्या कष्ट व यातना या संबंधी देखील असे समजले पाहिजे. याविषयी स्वतःच समजून घेतले पाहिजे आणि समस्त लोक देखील असेच मानतात. सेवक सर्व सुख दुःख उपेक्षा व वेदना भोगाव्या लागतात त्या स्वतःच्याच पूर्वजन्मीच्या कर्माच्या फळामुळे होत. असे जे काही दुसरे श्रमण ब्राह्मण म्हणतात, ते आपल्या स्वतःच्या ज्ञानाची व इतर लोकांच्या अनुभवाची अवहेलना करतात. त्याप्रमाणे ते दोन्ही दृष्टीने केवळ लोकांची फसवणूक करीत असल्यामुळे मी म्हणतो की त्यांचे असे म्हणणे एकदमच चुकीचे आहे. महाराज, यावरून असाच सारांश निघतो
की सर्वच दुःखाचे वा कष्टाचे कारण आपल्या पूर्वजन्मीचे कर्मफळ नाहीत, तेव्हा आता तुम्ही भगवान बुद्धाने आपल्या बुद्धत्व प्राप्तीसाठी सर्वच पापांना जाळून टाकले होते. हे विधान विश्वासपूर्वक मानावयास पाहिजे. बरोबर आहे भंते, आपले म्हणणे हे मी सहर्ष स्वीकार करतो. उपभाग 10. भगवान बुद्ध समाधी का लावतात? भंते नागसेन, भगवान बुद्धाला जीवनात जे काही करावयाचे शिल्लक राहिले होते ते त्यांनी बोधिवृक्षाखाली बसून सर्व काही इष्टध्येय लाभलेले कार्य पूर्ण करून टाकले होते. पुन्हा त्यांना करण्यासाठी काहीही शिल्लक राहिले नव्हते. एवढेच नव्हे तर केलेल्या कर्तृत्वात पुन्हा काहीही जोडण्यासारखे राहिले नव्हते. याचबरोबर असेही ऐकण्यात येते की त्यांनी 3 महिनेपर्यंत समाधी लावून शांतमय अवस्थेत घालविले होते. असे जे आपण लोक म्हणता ते कसे काय आहे? भंते नागसेन, भगवान बुद्धांनी जर बोधिवृक्षाखालीच आपले सर्व इष्टध्येय साध्य करण्याचे कार्य संपविले होते तर त्यांनी पुन्हा 3 महिनेपर्यंत समाधी लावून बसण्यात घालविले हे विधान खोटे ठरते. आणि जर भगवान बुद्धाने खरोखरच 3 महिनेपर्यंत समाधी लावून बसण्यात घालविले असेल तर बोधिवृक्षाखाली बसून त्यांनी आपले सर्व इप्सित साध्य केले होते हे विधान खोटे ठरते. करावयाचे ते सर्व कृत्य केल्यामुळे आता त्यांच्यासाठी काहीही शिल्लक राहिले नव्हते. तर पुन्हा बुद्धत्व प्राप्तीनंतर समाधी लावून बसण्याची त्यांना काय आवश्यकता होती? कारण त्यांनी आपले कर्तव्य पूर्वीच संपविले होते ना. भंते, जो आजारी असेल त्यालाच औषधाची गरज भासते. निरोगी माणसाला औषधाचे काय प्रयोजन? भुकेल्यास भोजनाची आवश्यकता असते. जेवण करून तृप्त झालेल्या माणसाचे भोजनाचे काय प्रयोजन? तसेच त्याचे कार्य अपुरे राहिले असेल त्यालाच समाधी लावून बसण्याचे काय प्रयोजन? हा देखील बुद्धिभ्रंश करणारा किचकट प्रश्न आहे. म्हणूनच मी आपल्या कानी घातला आहे. तेव्हा याचे उत्तर देऊन आपण माझी समजूत घालावी. महाराज, भगवान बुद्धाने बोधिवृक्षाखालीच सर्व कार्य समाप्त केले होते आणि बुद्धत्व प्राप्तीनंतर देखील ते 3 महिनेपर्यंत समाधी लावून बसले होते. या दोन्ही बाबी खऱ्या आहेत. महाराज, समाधी अंतर्गत पुष्कळ काही चांगले गुणधर्म आहेत. सर्व बुद्धांनी समाधीच्या योगायोगानेच बुद्धत्वालाच प्राप्त करून घेतला आहे. म्हणूनच ते बुद्धत्व लाभ घेतल्यानंतर सुद्धा समाधीच्या चांगल्या गुणांचे सदैव स्मरण करतात. पुन्हा पुन्हा समाधीचा ते उपयोग करतात. महाराज, समजा कोणी एका इसमाने राजाची सेवा केली. त्यामुळे खुश होऊन राजाने त्यास फार मोठे इनाम दिले. आपल्या कर्तृत्वनिष्ठेमुळे लाभलेल्या बक्षिसाचे स्मरण करून तो अधिकच सेवेमध्ये तत्पर झाला. अथवा कोणी दीर्घ आजारी पुरुष आपल्या आजाराची योग्य प्रकारे शुश्रूषा व्हावी म्हणून कोणी एका वैद्यास चांगली रक्कम देण्याची कबूल करून त्याची सेवा सुद्धा निष्ठापूर्वक करतो. तसा त्याला गुणही चांगलाच घडून येतो व अल्पावधीतच तो चांगला निरोगी होतो. परंतु निरोगी झाल्यावर देखील त्या वैद्याच्या उपकारांचे स्मरण करून तो आणखीही सेवा करतो.
याप्रमाणेच महाराज सर्व बुद्धांनी समाधीच्या योगानेच बुद्धत्वाचा लाभ करून घेतला आहे. त्या समाधीच्या गुणांचे स्मरण करून बुद्धत्व लाभ केल्यानंतर देखील ते त्या समाधीची सेवा करतात. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद.